आहे गडचिरोलीतून। गडचिरोलीमधून एक आश्वासक बातमी समोर येते। गडचिरोलीतील 11 नक्षलींनी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलेलं आहे। गडचिरोली अजूनही नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे। नक्षलवादीचा फास अजूनही गडचिरोलीला घट्ट बसलेला असतानाच हे आश्वासक दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर 11 नक्षलींनी आत्मसमर्पण केलेलं आहे आणि त्यानंतर या नक्षलींचा आत्मसमर्पणानंतर सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करताना बघायला मिळतात। अनेक तरुण नक्षलवादाच्या जाळ्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर सारख्या जिल्ह्यामध्ये अडकले जातात। अगदी उमेदीच्या वर्षांमध्ये ते या संपूर्ण जाळ्यामध्ये अडकले जातात। मात्र त्यांना या जाळ्यातून काढण्यामध्ये आणि या संपूर्ण प्रक्रियेच्या दलदलीमधून बाहेर काढण्याचं काम प्रशासनाकडून वारंवार होत असतं आणि त्याच पद्धतीने आता 11 नक्षलींनी आत्मसमर्पण करत त्यांचं आयुष्य सुधारण्याचा निर्णय घेतला। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पराग। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच पोलिसांचं खरं तर हे मोठं यश आहे, कारण की यामध्ये 10 नक्षली असलेल्या ज्यांनी 38 वर्ष नक्षली चळवळ चालवली, जसं डीके झेडशीच्या प्रमुख होत्या ताराक्या, त्यांनी आत्मसमर्पण केलं आहे। त्यांच्यासह एकूण 11 जणांचं यामध्ये आत्मसमर्पण केलेलं आहे। साधारणतः गेल्या काही दिवसांपासून आपण जे पाहतो आहे, मागील 10 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात जी चळवळ होती नक्षल्यांची ती थांबवण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे। कुठली नवीन रिक्रुटमेंट जी आहे ते करू शकले नाही, उलट आत्मसमर्पण करणाऱ्याची जी संख्या आहे ती वाढलेली आहे। आणि आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे जे ताराक्का यांच्यासह ज्यांच्यावर आत्मसमर्पण ज्यांनी केलं आहे त्यामध्ये अनेकांवर 10 लाख, 20 लाख, कोणावर 22 लाख अशा पद्धतीचे बक्षीस होते। एक मोठं यश जे आहे ते गडचिरोली पोलिसांना या निमित्तानं मिळाल्याचं दिसून येत आहे। आणि गडचिरोली पोलिसांचे पाय कशा पद्धतीनं जे आहे गडचिरोलीमध्ये रोवले जात आहे आणि नक्षली कारवाई कुठेतरी कमकुवत होत आहे याचं एक उदाहरण सुद्धा हे आहे। नक्कीच धन्यवाद पराग आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर गडचिरोलीमधूनही आश्वासक बातमी समोर येते। 11 नक्षलींनी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलेलं आहे। माओवाद्यांचा मोठ्या प्रमाणात डॉमिनन्स होता, आता तिथे आपला डॉमिनन्स तयार झालेला आहे आणि सगळ्या प्रकारे लोकांनी माओवादाला नाकारलेला आहे। गावांनी ठराव करून माओवाद्यांना राशन पाणी नाकारलं, त्यांनी जे ID लावले होते ते सगळे पोलिसांकडे जमा केले आहेत। त्यामुळे एक नवीन पहाट ही या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे।